पहिले मी आलतो रानात नाही का मोटर चाली करत होती सकाळ झाली एवढी थंडी वाजायला लागली काय घातली थंडी सुटलेली बस बॅरलमधलं पाणी संपलं होतं आपले पूर्ण आणि आता ढोरावासरांना पाणी लावून आणि आता टाईम पण झाला बरं तर लाईट आहे का नाही माहीत नाही तरी पण म्हणलं एकदा जाऊन बघून घेऊ तर लाईट असेल चाली करून टाकू नाही का खतरनाक थंडी पाय पूर्णच ओले झाली बस लाईट आहे का नाही काय माहित नाही सर्दी होती बाबा आज सर्दी होणार एवढ्या लवकर उठलो आलो सर्दी झाली की विशेष नाही लाईट टेस्ट करून बघू आपण डायरेक्ट उचलती लाईटच गेली वाटतं आता ये तो लफड़ा हो गया ना बघा बहुत टाइम बघा 7 वाजले आता काय लाईट नाही पाणी काढायचं होतं पाणी पण नाही निघत थंडी अंगाला सगळा काटा आलाय बस थंडी का थंडी मोटर चालू करण्यामुळे एवढं लवकर आलो चहा सुद्धा नाही घेतला लाईटच नाही लपडं झालं आता आजचे दिवस असेल पाणी नाही का मी काही बघितलं नाही ढोरावासरांना पाणी आहे का नाही आजचे दिवस असेल पाणी उद्या पुन्हा सकाळी जावं लागणार आहे आता मोटर चालू करायला एक लक्षात आलंय ते स्टार्टर उचलत नाही म्हणे वडील नाही का लवकर मला मॅकॅनिकला विचारलं होतं म्हटलं स्टार्टर आहे ना लवकर उचलत नाही त्यांनी मला एक पट्टी घुमायला सांगितली होती स्टार्टरची म्हणजे इकडं असते म्हणे ती या साईडला राईट साईडला असते तर त्याला लेफ्ट साईडला करायचं म्हणे आता बघू कोण्या साईडला लेफ्टला आहे तर राईटला करून टाकू राईटला असेल तर लेफ्टला करून टाकू लक्षातच नाही राहिलं आता लाईट पाहिजे होती यार एक नंबर काम झालं असतं ही जी पट्टी ना अरे बाबा जाम झाली काय ना स्टार्टर फास्ट उचली जाईल आता स्टार्टर आहे ना फास्ट उचली जाईल झाला थंडी बाई थंडीचा विषय नाही त्या पट्टीचं काय आहे मला काय माहीत नाही पण त्यांना विचारलं होतं मी मॅकॅनिकलवाल्यांना ते म्हणजे पट्टीचा विषय असतो म्हणे नाही आणि एखाद्या वेळेस ज्या खालच्या स्टार्टरच्या ज्या पट्ट्या असते का त्याला कार्बन येतं त्यामुळं पण होतं मग आता बघू याच्यावर जर उद्या सकाळी जर उचललं स्टार्टर तर ठीक नाही तर मग खोलून पुन्हा न्यावं लागेल आता याला पण आत्ताच बोरची मोटर आहे ना आपण रिपेअर करून टाकली होती ती जळाली होती जाम झाली ती पूर्ण भरपूर दिवसांनी बोर चालू केला ना त्यामुळे जाम झाली आता मग काय व्हिडिओ एडिट करायचा आहे आणि आजचा म्हणजे कालचा ब्लॉग जो आहे जो आत्ता एडिट करायचा आहे आणि सोडायचा त्यामुळं आजच्या ब्लॉग उद्या येणार सकाळी दररोज सकाळी ब्लॉग हे रान आपलं नाही का एवढं खाली होतं आपण हे लावलं दूध शेंगा भुईमुग
नाही का, वडिलांनी एवढं मस्तपैकी आळं केलं आहे. आणि याच्यात लसूण लावलं आहे आणि ह्या मिरच्या पण लावल्यात थोड्याशा. हे बघा, मिरच्या लावल्या, लसूण लावल्यात. नाही का, घरगुती खायला. आली का? किती वेळ लागला? 2-3 दिवस झाले. कधी कळेल म्हणजे आपल्याला? शेरा फोन पे केले ना? स्कॅनर काहीतरी केला. हे मदत काय तुला आमच्यासारख्याने यावं नाही म्हणून का? गादड्या थोडस बिघाडा, क्लिअरिटी येईन कॅमेरा. बघ कॅमेरा पण चांगली तशी. कोण होते? पोरीला बोलणं कमी कर. दूध चांगलं असतं नाही का? मी दररोज घेतो. आता तब्येतीसाठी नाही का, तब्येत बनवायची मला, त्यामुळं दररोज 1 ग्लास दूध घेतो. काय देऊ? त्यानंतर आलो रानात नाही का. मला मदर फादर तिकडे कापूस यायचं असेल नाही. आतमध्ये जर तुरीच पाटा याच्या पलकून जर बॉक्स चालला, शपथ कापूस डायरेक्ट खाली लोळतोय. एवढं भयान फुटलेलं. मधात पावसामुळं जरा नुकसान झालं कापसाचं. आता बरं आहे, आता पाऊस बंद आहे. पहिलेच पोट भरून खाल्लंय मी पाणीपुरी नाही का. डायरेक्ट झोपी गेली. झोपीचा लय भयान विषय. चल बघू मदर फादर काय करते आमचे. सकाळी बघावं लागेल मोटरला. आता घेऊन आलोत. आता भाताला घरी घेऊन जायचं आहे आपल्याला. कापूस त्यात. थँक्यू सो मच.